माहेरची सुट्टी संपली आणि हे मासे बघितल्यावर मला किती आनंद होतो तुम्ही बघू शकताय. कारण की ना कृष्णाला हे मासे बघितल्यानं खूप जास्त आनंद होतो. काय माहिती त्याला काय समजतं. नंतर दुसऱ्या दिवशी मी लागले स्वयंपाकाला. आता माहेरची सुट्टी संपली पण सासरा आल्यावरती आपलं रोजचं रुटीन तर चालूच असतं. आणि नंतर मग कृष्णाला ठेवलेलं होतं मी माझ्याजवळच. कारण की आत्ती लागलेली मोठं जे धुणं आहे ना ते धुण्यासाठी लागलेली होती. कारण की आता झाडून वगैरे घ्यायचं होतं आणि नंतर मग लागलेली ती तयारीला. नंतर मी माझ्या कामाला लागलेले होते आणि याला बघा अधूनमधून असं आम्हाला माया वगैरे पण करावी लागते. नंतर आम्हाला असं खेळवावं पण लागतं, मगच आम्ही शांत बसतो. नंतर चणूला पावटा आणि नंतर वांग्याची आमटी अशी मिक्स करणार होते. कारण की नाही थोडंसं होतं क्वांटिटी, त्यामुळे म्हटलं चला आता हे दोन्ही एकत्र केल्याशिवाय काही मला पर्याय नाही. आणि नंतर मग जे आहे भरणं तुम्हाला दिसतात ना, आता ही मी चेंज करणार आहे. मी तुम्हाला ह्या अगोदरही सांगितलेलं होतं. आता ज्या चेंज केलेले भरणं आहेत ना त्या तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. आणि नंतर लागले मग कोथिंबीर चिरायला. आता कोथिंबीरचा वास माझ्यासारखाच कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आणि नंतर ना जे सगळं झालेलं होते कामं ते पटापटा करायचे होते. कारण की ना झाडून वगैरे पण घ्यायचं होतं. मग संध्याकाळच्या वेळेस ना झाडून वगैरे घ्यायचं ध्यानात होतं, पण ना काही काही कारणामुळे होतच नाही. कारण की लहान मुलं घरात असले की होतच नसतं का झाडून घ्यायचं. आणि नंतर मग हे जे राहिलेलं होतं घासायचं, हे फक्त 2 ते 3च आयटम राहिलेले होते घासायचे. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.